अजून डोकं दुखायचं थांबलं नाहीये? नाही ना ग. आज ऑफिसला नाही जातेस का? जाईन, जरा उशिरा येते म्हणून कळवलं. हाय ग, जायला तर हवंच. आता कौशिक सर घरी फोन करायला लागतील, मग त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील. जाईन. जरा या वातावरणातून बाहेर पडलं तर बरंही वाटेल असं वाटतंय. तुला औषध घे म्हटलं तर माझं ऐकत नाहीयेस तू. औषधाने काय होणार आहे चिंगे? तात्पुरतं बरं वाटेल फक्त. प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकणार आहे त्यांनी. तू जितका जास्त विचार करशील तितका तुला जास्त त्रास होणार आहे, खरं आहे ना? अगं पण अक्षता, याचा विचार न करणं शक्य आहे का? आता मला कळतंय आईला माझ्यामुळे किती त्रास झाला असेल. अजूनही होत असेल. आई कुठे आता? अजून झोपलीये? अगं, कालच्या प्रकारानंतर मी डॉक्टरांना फोन केला होता. त्यांनी झोपेची गोळी दिली आईला. झोपलीये. तू उठू नकोस तिला. जेव्हा जाग येईल तेव्हा उठू दे. तुला पेन किलर देऊ का? नको. मी त्यापेक्षा तनूला कसं सांगू, त्याला कसं समजावू हे सांग मला तू. अक्षता, तनू माझ्यापासून दूरच जाताना दिसतोय मला. त्याला थांबवण्याचा कुठलाही मार्ग मला सापडत नाहीये. तो माझ्याकडे परत येणं तर सोडूनच देतो, ते लांबच राहिलं. काय करायचं आपण? काय करू मी? ताई, तू मला विचारतेस म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न करते. सगळ्यात आधी तुला तुझ्या भावनेला आवर घालायला हवा. नाही, मला माहिती आहे ते अत्यंत कठीण आहे, पण तेच आता अत्यावश्यक आहे. खूप शांतपणे विचार करायला हवा, जो करण्याचा प्रयत्न मीही तुझ्या बरोबर करते. ताई, तनू हा एक खूप हुशार आणि बुद्धिमान मुलगा आहे, त्यामुळे त्याला थातूर मातूर काहीतरी सांगून उपयोगाचा नाहीये. अत्यंत शांतपणे विचारपूर्वक मार्ग शोधायला हवा. त्याला जे सांगायचंय त्यातला शब्द आधी ठरवून घ्यायला हवा. आणि तरी सुद्धा तू हे खूप मनापासून बोलतेस असंच त्याला वाटायला हवं. कारण एकही चुकीचा शब्द अनर्थ घडवू शकेल. दुसरं म्हणजे मन घट्ट करायला हवं. या कुठल्याही क्षणी तुझा मनावरचा ताबा सुटू देणं हे तुझ्यासाठी खूप घातक आहे. तिसरं म्हणजे यापेक्षा कितीतरी कठीण प्रसंगातून तुला जावं लागणार आहे हे पक्क ध्यानी ठेव. आपला पूर्णपणे पराभवच होणार आहे हे गृहीत धर. तुझ्या लक्षात येत आहे ना मला काय म्हणायचं ते? बोल तू, बोल. ताई, असं समज की आपल्या घराला आग लागली. अशा वेळेला रडत बसलीस तर घर जळूनच जाणार. दोन बाजूनी प्रयत्न करायला हवेत. एकीकडे आग विझवण्याचा आणि दुसरीकडे घरातल्या शक्य तितक्या वस्तू आगीपासून वाचवण्याचा. यू गॉट इट? म्हणजे सध्या मी तनूचा राग शांत करण्याचाही प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याला माझा किमान तिरस्कार तरी वाटणार नाही याचाही प्रयत्न केला पाहिजे, असंच म्हणायचंय ना अक्षता? येस. आणि हे करताना मी तुझ्या पाठीशी आहे. आई आहे, नंदा मावशी आहे, अनुताई आहे. तेव्हा आत्ताच पराभव झाल्यासारखी वागू नकोस, कळलं? मी जरा बाहेर जाऊन येते. तोपर्यंत मी प्रयत्न करेन चिंगे. मी जाऊन येते. अरे तनू, पण मी कुठे म्हणते आईची काही चूक नाहीये म्हणून. पण तुझा काहीतरी गैरसमज. माझा गैरसमज झालाय? हो.
पण हे मी फक्त आईची काही चूक नाहीये असं जे तुला वाटतंय ना त्याबद्दल बोलते. अरे तिची चूक तिला मान्य आहे, पण म्हणून तू तिला भेटायचंच नाही, बोलायचंच नाही तिच्याशी, बरोबर आहे का? काही झालं ना तरी ती तुझी आई. असंच म्हणायचं. हो, तू ज्या दिवसापासून घर सोडलंयस तेव्हापासून तिची काय अवस्था झाली माहितीये तुला? धड खात पीत नाही ती, रात्र रात्र झोपत नाही. तू नुसतं तिला पाहिलंस ना तरी तुझा विश्वास बसेल माझ्या बोलण्यावर. खरंच? खरंच रे बाळा. पण मावशी, मला आईला भेटावंसं वाटतच नाही. तिच्याशी बोलावंसं, तिच्या समोरही जावंसं वाटत नाही. किंबहुना त्याची मला भीती वाटते. आपल्या आईला काय व्हायचं? आईला नाही, हे स्वतःच स्वतःला भीड आहे. कधी ना कधीतरी घडणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. पण ती वेळ शक्य तितक्या दूर जावी असं मला वाटतं. का? असं काय वाटतं तुला? कारण त्या क्षणी आईबद्दलचा राग, संताप, द्वेष उफाळून येणार. तेव्हा तिची झालेली अवस्था पाहून मला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही ग. इतकं वाटतं तुला आईबद्दल? मावशी, माझी सगळ्यात गोची काय आहे तुला माहिती? माझं आईवर खूप प्रेम आहे. हीच सगळ्यात मोठी गोची आहे. तिच्याबद्दल मला काहीच वाटत नसताना तर फडाफडा बोलून मी निघूनही गेलो असतो. तिला काय वाटेल, तिचं काय होईल याचा विचारही मी केला नसता. पण तसं नाहीये ग मावशी. प्रॉब्लेम आहे खरा. पण ज्या माणसावर आपण इतकं प्रेम करतो त्याच्या हातून काही चूक झाली तर आपण त्याला माफ नाही करू शकत. ही माफ करण्यासारखी चूक आहे. हा चक्क माझ्या आयुष्याशी चाललेला खेळ आहे. या खेळात माझं पुढे काय होणार आहे हेच मला कळत नाही. म्हणजे तू तिला कधीच माफ? मावशी, मला या प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये किंवा देता येणं शक्य नाही. तिने माझ्यासाठी आजपर्यंत जे काही आणि जे जे केलंय त्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. पण मला प्रश्न येतो, तिने जे करायला हवं होतं ते केलं नाही याचा. म्हणजे? वर्षामागून वर्ष मी तिला एकच प्रश्न विचारत होतो, माझे बाबा कोण आहे? हे कधीतरी तिने मला सांगितलं? अरे पण ते तिने सांगितलं असतं तर काय फरक पडणार होता? तुझे बाबा तुला मिळाले असते. जाऊ दे ग मावशी, तुला सांगितलं ना या प्रश्नांची उत्तरं मला माहित नाही. की ज्यांना माहित आहे त्यातल्या माझ्या आईनं माझं नाव तन्वीर आकांक्षा जोशी ठरवलं आणि बाबांनी स्वतःचं नाव खोटं सांगितलं, शैलेंद्र शिरोळे. सगळ्यात दुःख आहे ते एकाच गोष्टीचं. मावशी, या दोघांनी मिळून माझ्या आयुष्याशी एक गेम खेळला. त्याचं मला सगळ्यात मोठं दुःख.
मावशी, तू तरी मला सांगू शकतेस की मी कोण आहे? म्हणजे म्हणजे तू तरी मला माझं पूर्ण नाव सांगू शकतेस? आले आले. तनू, सुधाई, आई आहे घरात? असं का विचारतोयस तू? ती घरात असेल तर मला यायचं नाही. ए, असं बोलू नये रे बाळा. सुधाई, मला कोणाशी काहीच बोलायची इच्छा नाही आहे. मी माझं टॉवेल न्यायला आलोय. मी आत येऊ? अरे, आपल्याच घरात यायला तुला परवानगी कशाला घ्यावी लागते? ये ये. जे घर, ज्या घरातली माणसं परकी असतात त्यांच्या घरात परवानगीशिवाय जाऊ नये असं तुम्हीच मला शिकवलंय, हो ना सुधाई? देवा नारायणा, तूच बघ रे बाबा. आता ह्याला कसं समजावून सांगावं, काय सांगावं तेच कळेना असं झालेलं आहे मला. आई गं. अगं, तू उशीर होणार आहे असं सांगित होतस ना फोनवर, मग लवकर कशी आलीस? जरा डोकं दुखत होतं म्हणून लवकर आले. का असं का विचारलंस? खरं म्हणजे तू लवकर कशाला आलीस असंच मला विचारायचं होतं. रोज मला उशीर होतो तर त्यावर आजही झाला असता तर चांगलं झालं असतं. अशी काय चमत्कारिक बोलतेस आता आज तू? तनू आलाय आकांक्षा. तनू आलाय? मग तुम्हाला आल्या आल्या का नाही सांगितलं साई? तनू, तनू, ए तनू, तनू, तनू ऐक ना. तनू, कसा आहेस तू? अरे, नमस्कार कशासाठी? तू मला जन्म दिलास यासाठी, तू मला वाढवलंस यासाठी, मला शिकवलंस, माझ्यावर संस्कार केलेस, मला शिस्त लावलीस, यासाठी प्रेमानं केलेला हा तुला नमस्कार. चल येतो, येतो सुद्धा. तनू थांब ना जरा. का? तू का कुठे निघालायस हे विचारायचा हा अधिकार तुला आहे. अरे पण जरा थांब तरी. त्याची काही गरज नाही. मी जिवंत आहे, सुखरूप आहे हे तू पाहिलंच आहेस. एव्हाना तुला मी नचिकेत काकाकडे राहिलाय हेही कळलं असेलच. त्याच्यामुळे माझी फालतू काळजी करायची तुला काही गरज नाही. आम्हाला तुझी फालतू काळजी वाटते? सुधाई, मी हे तुला बोललो नाहीये, मी आईला बोललो. अरे पण आईशी असं बोलतात का रे? सुधाई, ती वागली आहे का माझ्याशी आईसारखं? अरे तुला इतकी वर्ष ती मला हेच सांगत आली की तू मोठा झालास की तुला जे सत्य आहे तेच सांगेल. तिने हे मला सांगितलं असतं? हो, मी ते तुला सांगितलं असतं तनू, कारण आज तागायत मी ते कुणापासूनही कधीही लपवलेलं नाहीये. एक मी सोडून. कारण मी लहान होतो, मला अक्कल नव्हती म्हणून मला हे सत्य समजलंच नसतं. तुला कदाचित आवडणार नाही मी जे बोलते ते, पण तू म्हणतोयस ते खरंय. तू सांगशील ते खरं, तू सांगशील ते सत्य, ते मला कळणारच नव्हतं. यावर मी विश्वास ठेवायचा.
हे सगळं कळल्यापासून माझा खरा आणि खोट्यावरचा विश्वासच उडालेला. तनु, तुला असं वाटतं याचा अर्थ तुला कोणीतरी काहीतरी चुकीचं सांगितलंय रे? चुकीचं? नो वे. मला हे सगळं कोणी सांगितलं हे तुला माहिती आहे का? वीरेंद्र शिरोडकरांच्या दुसऱ्या मुला प्रियदर्शन. तो मला हे सगळं खोटं आणि चुकीचं का सांगेल? काय सांगितलंय काय त्यांनी तुला? हेच की मी वीरेंद्र शिरोडकरांचा मुलगा. ज्या अर्थी दर्शन माझ्या वयाचं आहे त्या अर्थी काय? त्या अर्थी वीरेंद्र आणि तुझे प्रेमसंबंध त्यांचं दर्शनच्या आईशी लग्न झालेलं असतानाही होते. हो ना? सांग ना, हे खोटं आहे का? उघड्या डोळ्यांनी लग्न झालेल्या माणसाबरोबर? तनु, अरे त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला मान्य आहे की तुला हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य या सुधाईने तुला दिलं होतं. तू कुणावर प्रेम करायचं याच्याशी माझा काही संबंध नव्हता. पण त्या तू सांगतेस तशा परिस्थितीत तू मला जन्म का दिलास? तू मला जन्म देणं टाळू शकत होतीस. पण मी तुला कसं सांगू रे? तू मला काही सांगू नकोस. काही सांगण्यासारखं उरलेलंच नाहीये ग. हा कदाचित वीरेंद्र शिरोडकरनी दर्शनच्या आईला सोडून तिच्याशी घटस्फोट घेऊन तुझ्याबरोबर लग्न करेन असं खोटं वचनही तुला दिलं असेल. तरी पण पुरे झालंय आता. आई मुलातला संवाद मला ऐकवत नाहीये. थांबवा आता प्लीज. सुदाई, हे तू त्यावेळी आईला सांगायला हवं होतंस. पुरे थांबवणं तर कोणालाच शक्य नाही. सुदाई, वीरेंद्र शिरोडकरनी माझ्या आईला फसवलं का नाही मला माहित नाही. माझ्या आईनं मला जन्म देण्याचा, मला एकटीनं वाढवण्याचा का निर्णय घेतला मला माहित नाही. सुदाई, तो निर्णय तू का मान्य केलास मला माहित नाही. माझ्या आईनी मला सत्य सांगून मला माझे बाबा मिळाले असते का नसते मला माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की वीरेंद्र शिरोडकरनी मला खोटं नाव सांगून फसवलंय. तन्वीर आकांक्षा जोशी नाव लावणारा मी एक दुर्दैवी आणि अनावरच मुलगा आहे.